या युनिटमध्ये आपण आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर पाहणार आहोत. पण फर्स्ट इयरला तुम्ही आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर पाहिलेले आहेत, ते मॅट्रिक्सचे पाहिलेले आहेत. पण इथं या लिनियर अल्जेब्रात आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे देखील पाहिजे आहेत. म्हणजे इथं आपल्याला दोन्हीही गोष्टी शिकायच्या आहेत, आयगेन व्हॅल्यू आयगेन व्हेक्टर लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे आणि मॅट्रायसेसचे. पण तिसऱ्या युनिटमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही लिनियर ट्रान्सफॉर्मेशनला मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करू शकता. आणि अल्टिमेटली आपल्याला हेच पाहिजे की लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या आयगेन व्हॅल्यू आणि त्याच्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा जो मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स कन्वर्जन, त्याच्या आयगेन व्हॅल्यू म्हणजे मॅट्रिक्सच्या आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या आयगेन व्हॅल्यू दोघंच्या दोघं काय येतात, सेम येतात, सेम गोष्टीसाठी. मग आपल्याला हे पाहिजे आहे. म्हणजे तुम्हाला जर लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या ह्या गोष्टी काढायला लावल्या तर तुम्ही त्या मॅट्रिक्सवरून पण काढू शकता. तर त्याच्या आधी आपण सुरुवातीला पाहू त्याच्यासाठी पॉलिनॉमियल ऑफ मॅट्रायसेस. नेमकं हे पॉलिनॉमियल ऑफ मॅट्रायसेस काय आहे? तुम्ही पॉलिनॉमियल ऑफ अननोन पाहिलेली, अनडिटर्मिनेंट घ्यायचा टी, त्याची पॉलिनॉमियल काढायची. सेम इथं पहा, ही पॉलिनॉमियल ऑफ मॅट्रायसेस तशीच तयार करायची, फक्त इथं याच्यासाठी स्क्वेअर मॅट्रिक्स लागेल. का? कारण जर तुम्हाला एखाद्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन त्याच मॅट्रिक्सचं करायचं असेल ए यांचं कायम, तर त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स असणं आवश्यक आहे. तर आपण काय करू, हे एक पॉलिनॉमियल घेऊ टी या व्हेरिएबलमध्ये. ही एक पॉलिनॉमियल आहे ओव्हर फील्ड के. फील्ड के म्हणजे काय, जे कोइफिशियंट आहेत ए आय, ते ए आय हे फील्डमधले एलिमेंट आहे. कोणताही एक स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, त्या स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी ही एक पॉलिनॉमियल घ्या. म्हणजे काय करा, टीच्या जागी ए हा मॅट्रिक्स टाका आणि जिथं कॉन्स्टंट आहे ए नॉट, त्याला कशाने मल्टिप्लाय करा, आयने मल्टिप्लाय करा, आय या आयडेंटिटी मॅट्रिक्सने. ही झाली तुमची मॅट्रिक्स पॉलिनॉमियल झाली. आणि सेम याचं जे युज्युअल पॉलिनॉमियल आहे त्याचं सोल्युशन म्हणजे काय, अशी टीची व्हॅल्यू की त्या इक्वेशनमध्ये जर टीची व्हॅल्यू टाकली, ह्या एफ ऑफ टीमध्ये या इक्वेशनमध्ये टीची जर व्हॅल्यू टाकली तर उत्तर किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. सेम अबाउट असं एफ ऑफ ए या पॉलिनॉमियलचं रूट या पॉलिनॉमियलचे 0 म्हणजे काय, असा ए मॅट्रिक्स शोधायचा, असा या पॉलिनॉमियलमध्ये जर टाकलं तर उत्तर किती यायला पाहिजे, 0. 0 हा 0 मॅट्रिक्स आहे, 0 हा इलेमेंट नव्हे. ह्याचं आउटपुट हे मॅट्रिक्सच राहणार आहे, जे एन बाय एन मॅट्रिक्स असणार आहे. आपण काही एक्झाम्पल पाहू त्याच्या रिलेटेड हे पॉलिनॉमियलच्या बाबतीत. आता पहा, ए हा मॅट्रिक्स घेतला 1 2 3 4 1 2 3 4 आणि एफ ऑफ ए आणि जी ऑफ ए फाइंड आउट करायला लावलं तर एफ ऑफ टी दिलेला आहे 2t² - 3t + 5 आणि जी ऑफ टी दिलेले हे पॉलिनॉमियल t² - 5t - 2. तर अशा वेळेस काय करायचं, जे जे आवश्यक आहे ते काढून घ्यायचं. म्हणजे आता t² आहे म्हणजे आपल्याला a² काढावं लागेल. ए दिलेला आहे, a² कॅल्क्युलेट करून घ्या, a × a² कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर 7 10 15 22 आला. आता काय करायचं, तुमच्याकडं a² आहे, ए आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स तर तुम्हाला माहिती. मग याचं पॉलिनॉमियल जर तुम्ही फॉर्म केलं तर येईल एफ ऑफ ए इज इक्वल टू ट्वाईस a² - थ्राईस a + 5i लिहायचं. इथं 5 नाही लिहायचा, कारण मग मॅट्रिक्सचं मॅट्रिक्स आणि नंबरचं ॲडिशन करता येत नाही तसं डिफाईन केल्याशिवाय. मग आपल्याला हे ॲडिशन करता येणार नाही त्याशिवाय, मग हा 5i घ्यायचा. 2a² ह्या व्हॅल्यू इथं पुट करून द्या. ह्या व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर सगळं सॉल्व केल्याच्यानंतर तुम्हाला याचं उत्तर काय मिळतं, हा एक मॅट्रिक्स मिळतो 16 14 21 आणि 37. सेम अबाउट जी ऑफ ए. जी ऑफ टी ही पॉलिनॉमियल आहे, तर जी ऑफ टीच्या पॉलिनॉमियल्समध्ये टीच्या ऐवजी ए रिप्लेस करा तर ही पॉलिनॉमियल मिळाली. a² काढलेला आहे, ए × ए मॅट्रिक्स -5 हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर काय येतं, 0 येतं. मग तुम्ही असं म्हणू शकता, जी ऑफ टी या पॉलिनॉमियलचा किंवा जी ऑफ ए या पॉलिनॉमियलचा ए हे काय येतं, सोल्युशन येतं. जी ऑफ ए म्हणजेच इथं जी ऑफ ए इज इक्वल टू 0 येतं या प्रकारे. आता हे थेरम काय आहेत, एफ आणि जी ह्या पॉलिनॉमियलच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत युज्युअल पॉलिनॉमियलच्या, त्या प्रॉपर्ट्या मॅट्रिक्स पॉलिनॉमियलला सुद्धा सॅटिस्फाय होतात. हे थेरम हा सांगतो. आता एफ आणि जी हे पॉलिनॉमियल आहेत आणि ए हा कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, तर एफ + जी ऑफ ए ही मॅट्रिक्स पॉलिनॉमियल झाली, तर ती इक्वल टू काय असते, एफ ऑफ ए + जी ऑफ ए. एफ जी ऑफ ए मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे फंक्शनचं मल्टिप्लिकेशन हे. एफ जी ऑफ
ए ही पॉलिनॉमियल काय असते एफ ऑफ ए इंटू जी ऑफ ए ही मॅट्रिक्स पॉलिनॉमियल असते. ही पण प्रॉपर्टी स्केलरने मल्टिप्लाय केल्या जातात के एफ ऑफ ए इज इक्वल टू के इंटू एफ ऑफ ए. आणि टू पॉलिनॉमियल काय करतात कम्यूट करतात मॅट्रिक्समध्ये. एफ ऑफ ए इंटू जी ऑफ ए इज इक्वल टू जी ऑफ ए इंटू एफ ऑफ ह्या मॅट्रिक्स पॉलिनॉमियल आहेत. एफ ऑफ ए आणि जी ऑफ हे दोघंही काय आहेत मॅट्रिक्स पॉलिनॉमियल आहेत. आता मॅट्रिक्स अँड लिनियर ऑपरेटर हे काय आहे ते पाहू. मॅट्रायसेस अँड लिनियर ऑपरेटर मी मागच म्हटलं होतं की लिनियर ऑपरेटरला तुम्हाला कशात कन्वर्ट करता येतं मॅट्रायसेसमध्ये, त्या सेन्सनी पण पाहू. आणि नवीन टी स्क्वेअर काय आहे हे डिफाईन करू. हे ऑलरेडी आपण डिफाईन केलेलं आहे लिनियर ऑपरेटरमध्ये, पण एकदा रिकॉल करू. टी हा व्ही टू व्ही हे लिनियर ऑपरेटर आहे. लिनियर ऑपरेटर म्हणजे सेम वेक्टर स्पेसपासून सेम वेक्टर स्पेसपर्यंत. मग डिफाईन केल्यात गोष्टी. टी स्क्वेअर हा काय आहे टी सर्कल टी, टी कंपोजिशन टी. टी क्यूब काय आहे टी स्क्वेअर सर्कल टी, किंवा टी असं पण म्हणू शकता टी सर्कल टी स्क्वेअर, किंवा असं पण म्हणू शकता टी सर्कल टी. आपल्याला ज्या यूज करायचं आहे त्याच्यासाठी ते वापरू शकता. मग ही लिनियर ऑपरेटरची पॉलिनॉमियल, याला काय म्हणायचं पॉलिनॉमियल ऑफ लिनियर ऑपरेटर. ती कशी, जशी मॅट्रायसेसची पॉलिनॉमियल बनवली तशीच. टीचा एन पॉवर कॅपिटल टीचा एन पॉवर म्हणजे काय तेवढ्या वेळेस त्याचं कंपोजिशन. म्हणजे ही पॉलिनॉमियल एफ ऑफ टी इज इक्वल टू ए एन टी रेस टू एन प्लस ए वन टी प्लस ए नॉट आय. हे आय हे आयडेंटिटी मॅट्रिक्स नसून हे आय हे काय आहे आयडेंटिटी फंक्शन आहे. इथं जर तुम्ही पॉलिनॉमियल ही लिनियर ऑपरेटरची पॉलिनॉमियल घेतली तर ते काय येतं आयडेंटिटी फंक्शन येतं. हा रिमार्क पहा. सेम याचं सोल्युशन काय असणार आहे ह्या पॉलिनॉमियलचं, तर असं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यात व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर उत्तर काय आलं पाहिजे झिरो ट्रान्सफॉर्मेशन. याच्या बाबतीत मॅट्रिक्सच्या बाबतीत झिरो मॅट्रिक्स यायला पाहिजे, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन झिरो ट्रान्सफॉर्मेशन यायला पाहिजे. आता हे काढायचं कसं, तर मग रिलेशन सांगितलं होतं कोणताही मॅट्रिक्स टी घ्या कोणताही लिनियर ऑपरेटर टी घ्या, तर त्याला काय करता येतं मला एक मॅट्रिक्स असाइन करता येतो, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करता येतं टीचं. जर एखादं सोल्युशन टीचं असेल म्हणजे एफ ऑफ टी इज इक्वल टू झिरो असेल तर एफ ऑफ हे हा ऑटोमॅटिकली झिरो येतो, किंवा एफ ऑफ ए झिरो आला तर एफ ऑफ टी हा ऑटोमॅटिकली काय येतो झिरो येतो. म्हणजे लिनियर ऑपरेटरची पॉलिनॉमियल आणि लिनियर ऑपरेटरला मॅट्रिक्समध्ये रिप्रेझेंट करून त्याची काढलेली पॉलिनॉमियल ह्या दोघी गोष्टी काय येतात सेम येतात. त्याच्या बाबतीतच्या ह्या त्या प्रॉपर्ट्या सेम येतात. आता कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय असते मॅट्रिक्सची, तर ए हा एक मॅट्रिक्स घ्या एन बाय एन मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या एन स्क्वेअर मॅट्रिक्स. तर आणखी एक मॅट्रिक्स कन्सिडर करा एम नावाचा. कोणता मॅट्रिक्स कन्सिडर करा एम नावाचा. तर एम नावाचा मॅट्रिक्स हा काय करतो, तर ए मायनस टी आय एन. टी हा इंडिटर्मिनंट घ्या, टी हा व्हेरिएबल घ्या, आय एन हा एन बाय एन हा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्या, ए हा गिव्हन मॅट्रिक्स घ्या आणि एम कॅल्क्युलेट करा. काय करा एम हा कॅल्क्युलेट करा, कारण हा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलसाठी लागत आहे. तर आता कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलची डेफिनेशन पहा. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल म्हणजे काय की ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे ए आय जे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल डेल्टा ऑफ टीने अशी दाखवतात, काही बुकमध्ये सी ऑफ टी पण दाखवतात, अशी वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात. आपण डेल्टा ऑफ टी दाखवू किंवा कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असं पण म्हणू सी ऑफ टी. तर ही नथिंग बट काय असते कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल डेल्टा टी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ टी आय एन मायनस ए म्हणजे मायनस एम. थोडक्यात हा एम आहे, इथं काय असते मायनस एम असते. याची ऑर्डर बदलायची नाही. तुम्हाला जर ते एम वापरायचं असेल ए मायनस टी आय तर काय करा -1 रेस टू एन डिटर्मिनंट ऑफ ए मायनस टी आय एन हे असं लिहू शकता. पण जनरली काय करायचं हे या प्रकारेच काय करायचं कॅल्क्युलेट करायचं डिटर्मिनंट ऑफ टी आय एन मायनस ए. आणि ही जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असते या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलची डिग्री ही गॅरंटेड एनच येते, एनपेक्षा कमी येत नाही. का, कारण तुम्ही जर चेक केलं तर याच्या डायगोनलला एन एलिमेंट असणार आहे आणि एन एलिमेंटमध्ये टी हा असणार आहे, म्हणजे याची डिग्री किती येणार आहे टीच येणार आहे. तुम्ही झिरो मॅट्रिक्स घेतला तरीही चालेल. आता आपण पाहू कॅले हॅमिल्टन थेरम.
हा कॅले हॅमिल्टन थेरम हा कशा संबंधित पाहू आपण, हा मॅट्रिक्स संबंधित पाहू. दोन कॅले हॅमिल्टन थेरम, एक मॅट्रिक्स संबंधित एक आहे आणि एक लिनियर ऑपरेटर संबंधित आहे. कॅले हॅमिल्टन थेरम काय सांगतो, कोणताही मॅट्रिक्स घ्या, एन स्क्वेअर मॅट्रिक्स, तर त्याची ही जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, एक लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढण्यासाठी एन बाय एन मॅट्रिक्सच लागतो, दुसरा मॅट्रिक्स चालत नाही. कॅले हॅमिल्टन थेरम काय सांगतो की कोणताही एन बाय एन मॅट्रिक्स घ्या, त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढा. त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलमध्ये त्या व्हेरिएबल टी येणार आहे, टीच्या जागी जर तुम्ही तो मॅट्रिक्स ए रिप्लेस केला तर उत्तर किती येतं, 0 मॅट्रिक्स येतं. म्हणजे एव्हरी मॅट्रिक्स इज रूट ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. हा झाला कॅले हॅमिल्टन थेरम. आता पहिलं एक्झाम्पल पाहू आपण याच्या बाबतीत की कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी काढायची आणि कॅले हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय होतो का ते पाहू. ए हा मॅट्रिक्स आहे 1 3 4 5. ही डेल्टा टी काढायची म्हणजे काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची आणि कॅले हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय करायचं. आता पहा, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए काय आहे, डिनोट कशी करतात, डेल्टा टी. आणि ही काय आहे पहा, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए. आय हा 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा. तर टी आय जर काढला तुम्ही, तर टी आय हा जर मॅट्रिक्स काढला तर हा येणार आहे टी 0 0 टी हा. त्याच्यानंतर मायनस ह्याचा डिटर्मिनंट घ्यायचा, मायनस 1 3 4 5. आणि हा जर कॅल्क्युलेट केला तर तुमचा हा मॅट्रिक्स हा येईल. हा याचा डिटर्मिनंट हा कॅल्क्युलेट केला तर हा येईल, मी डायरेक्ट लिहिलेला आहे. तर आता याचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट कसं काढायचा, टी मायनस ए यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे टी मायनस 1 टी मायनस 5 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस हा आणि -4 -3 -12. हे झालं तुमचं पॉलिनॉमियल टी स्क्वेअर -60 -7. हे झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. आता काय करायचं, कॅले हॅमिल्टन थेरम पाहिजे आहे. कॅले हॅमिल्टन थेरम काय सांगतो, ए हा मॅट्रिक्स त्याच्या ए हा रूट असतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचं. म्हणजे काय, या इक्वेशनचं जर मी मॅट्रिक्स इक्वेशन तयार केलं डेल्टा ए हे, तर एची किंमत टाकल्यावर त्याच्यात तर उत्तर किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला ए स्क्वेअर लागणार आहे, तर ए दिलेला आहे तर ए स्क्वेअर हा कॅल्क्युलेट करून घेतला. त्याच्यानंतर डेल्टा ए काय आहे, दिलेली ही जी पॉलिनॉमियल आहे टी स्क्वेअर -60 -7, या पॉलिनॉमियलमध्ये टीच्या जागी ए रिप्लेस करा, ए स्क्वेअर -6 a -7 आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, एची व्हॅल्यू माहिती आहे, सगळ्या व्हॅल्यू टाका तर उत्तर काय मिळतं तुम्हाला, 0 मिळतं. म्हणजे ए हा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचं काय आहे, रूट आहे. त्याच्यामुळं कॅले हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय झाला. दुसरं इन जनरल एक एक्झाम्पल पाहू, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ए हा एक अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे n बाय n साईजचा. तर त्याची कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायची आहे, कॅरेक्टरिस्टिक. मग इन जनरल मी ए हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स लिहितो. म्हणजे काय, हा जो डायगोनल आहे, ह्या डायगोनलच्या खालच्या सगळ्या एंट्री 0 असतात, त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. वरच्या काही का असं नाही, 0 असो नॉन 0 असं काही घेणं देणं नाही, फक्त त्या डायगोनलच्या खालच्या सगळ्या एंट्री काय पाहिजे, 0 असाव्या लागतील. डायगोनलच्या नसल्या तरीही चालतील. तर पहा, डेल्टा टी हा काय आहे, डिटर्मिनंट ऑफ टी आय एन मायनस ए, एन बाय एन मॅट्रिक्स आहे. आणि आताच आपण जर पाहिलं तर हे तुम्ही सेपरेट जर कॅल्क्युलेट करून जर केलं तर हा येतो टी -A11 -A12 -A1n असा सगळा मॅट्रिक्स केला. हा पण अप्पर ट्रायंग्युलरच मॅट्रिक्स आला. हा जो आहे, हा डायगोनल पाहिला त्याच्या खालच्या सगळ्या एंट्र्या 0 आहेत. असं जर असलं तर याचा डिटर्मिनंट जस्ट काय असतो, डायगोनलच्या इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे टी -A11 टी -A22 टी -ANN हे झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, जे इन जनरल n बाय n. आणि याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर याचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय आहे, टी मायनस त्याचे रूट्स, थोडक्यात A11 टी -A22. डेफिनेशन आहे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सिमिलर टू बी इफ देर एक्झिस्ट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पी सच दॅट बी इज इक्वल टू पी इनवर्स ए पी. ए आणि बी सिमिलर कधी असतील, जर असा एखादा मॅट्रिक्स पी असेल तो इन्व्हर्टिबल असावा लागेल.
की बी इज इक्वल टू पी इनवर्स ए पी असं लिहिता येत असेल तर त्याला काय म्हणायचं, सिमिलर मॅट्रिक्स. ए आणि बी काय येतील, सिमिलर येतील. तर या दोन सिमिलर मॅट्रिक्सच्या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलविषयी काय होत असेल, एकमेकावर डिपेंड असतील का, रूट सेम असतील का, काय असतील, तर ते आपण नेक्स्ट थेरममध्ये पाहू. तर पहा, दोन कोणतेही सिमिलर मॅट्रिक्स घ्या, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सेम असते, एक्झॅक्टली सेम असते, वेगवेगळे पण नाही, रूट सेम येतात सगळे. तर आपण दोन मॅट्रिक्स घेऊ, ए आणि बी. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक डेल्टा ए टी ही एची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, डेल्टा बी ऑफ टी ही बीची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे आणि मला शो काय करायचं आहे, ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सेम असतात. आता मी काय कन्सिडर करतो तर हे कन्सिडर करतो. त्याच्या आधी मला दोन्ही मॅट्रिक्स ए आणि बी हे सिमिलर दिलेले आहेत. म्हणजे काय, मी असं लिहू शकतो, बी इज इक्वल टू पी इनवर्स ए पी. एखाद्याने ए इज इक्वल टू पी इनवर्स बी पी लिहिलं तरीही चालेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पी हा इन्व्हर्टिबल मॅट्रायसिस आहे, गॅरंटी आहे, कारण ते सिमिलर आहे. मग मी बीची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कन्सिडर करतो. बीची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय येईल, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस बी, याचा क्रम बदलावायचा नाही. मग मी बी हा ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, पी इनवर्स ए पी. मग मी काय करतो, त्या बीच्या जागी पी इनवर्स ए पी रिप्लेस करतो. आता पहा, या इक्वेशनवरून हे मिळालं, बीच्या जागी रिप्लेस करून. त्याच्यानंतर या टी आयला मी पी इनवर्सने डाव्या साईडने मल्टिप्लाय करतो, उजव्या साईडने पीने मल्टिप्लाय करतो. काही फरक पडेल का, तर नाही पडायचा. का, कारण पी इनवर्स टी आय पी हा टी हा स्केलर आहे, ते तुम्ही बाहेर घेऊ शकता. म्हणजे पी इनवर्स आय पी असा लिहावं लागेल. पी इनवर्स आय पी आयने मल्टिप्लाय केलं तर तसंच राहतो, म्हणजे टी पी इनवर्स पी राहिला आणि हा काय आला, टी आय आला. म्हणजे पी इनवर्सने लेफ्टने आणि पीने राईटने मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडत नाही. मग मी इथं जस्ट त्याला लेफ्टने पी इनवर्सने राईटने पीने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला पी इनवर्स कॉमन आला, राईट साईडला पी कॉमन आला. डिटर्मिनंट ऑफ पी इनवर्स टी आय मायनस ए पी असं येईल. आणि डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे, डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी असं येतं. इथं तीनचं आहे, आपण ते पण वापरू शकतो. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ पी इनवर्स इंटू डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए इंटू डिटर्मिनंट ऑफ पी. आणि डिटर्मिनंट ऑफ पी इनवर्स हा काय असतो, 1 डिटर्मिनंट ऑफ पी असतो. त्याच्यामुळे हे दोघं काय होतील, कॅन्सल होतील. हे दोघं कॅन्सल होतील म्हणजे इथं 1 उरेल. म्हणजे अल्टिमेटली मिळेल काय मला, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए, विच इज हा काय आहे, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ टी. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ बी आणि कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए ही सेम असते. काय दिलेलं आहे आपल्याला, तर दोन सिमिलर मॅट्रिक्स दिलेले आहेत. आता एक शॉर्टकट मेथड आहे की कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी काढायची, 2x2 मॅट्रायसेसची आणि 3x3 मॅट्रायसेसची. तर एक सिंपल फॉर्म्युला पाहू आपण. आधी 2x2साठी पाहू. सपोज हा ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2. तर हा ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2, याची मला काय करायची, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची. इन जनरल कसं केलं असतं आपण, डिटर्मिनंट घेतला असता टी आय मायनस एचा, असं केलं असतं. आणि त्यासाठी टी आय मायनस ए करून मग त्याचा डिटर्मिनंट काढावं लागलं असतं. पण याच्यापेक्षा एक सोपी ट्रिक आहे. काय करायचं, हा फॉर्म्युला आहे टी स्क्वेअर घ्यायचा, मायनस घ्यायचा सुरुवातीला. पहिल्यांदा हा टी स्क्वेअर घेतल्याच्यानंतर इथं 2x2 आहे, त्याच्यामुळे त्याची डिग्री किती येणार आहे, 2 येणार आहे. टी स्क्वेअर मायनस ट्रेस म्हणजे काय, A11 आणि A22 यांची सम इंटू टी. मायनस घेतलं, आता इथं काय करायचं, प्लस घ्यायचं, अल्टरनेटिंग घ्यायचं. डिटर्मिनंट ऑफ ए, ह्या तीन क्वांटिटी जर तुम्ही काढल्या, ह्यात म्हणजे दोनच, ट्रेस आणि डिटर्मिनंट, याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ते पॉलिनॉमियल कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल देऊ शकता. म्हणजे अल्टिमेटली कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय आलं, टी स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ ए इंटू टी, ट्रेस ऑफ ए इंटू टी प्लस डिटर्मिनंट ऑफ ए. इथं टी मिस झाला माझ्याकडून. टी स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ ए इंटू टी प्लस डिटर्मिनंट ऑफ ए. हां, ट्रेस ऑफ ए हा याला काय म्हणायचं, ट्रेस ऑफ ए. आणि ट्रेस काय असतो, जे मॅट्रिक्स आहे त्याच्या डायगोनल एलिमेंटची सम, त्याला काय म्हणतात, ट्रेस म्हणतात. हे झालं
2/2च्या जागी, म्हणजे t² मायनस ट्रेस ऑफ ए टी प्लस डिटर्मिनंट ऑफ ए. आता आपण 3/3साठी पाहू काय येईल. 3/3साठी सपोज ए हा मॅट्रिक्स आहे, A11 A12 A13 हा मॅट्रिक्स आहे. तर याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी असते पहा. t² पहिल्यांदा मायनस ट्रेस ऑफ ए या मॅट्रिक्सचा ट्रेस म्हणजे काय A11 प्लस A22 प्लस A33 हा ट्रेस झाला t² मायनस ए. नंतर आता प्लस वापरायचं अल्टरनेटिव्ह प्लस A11 प्लस A22 प्लस A33. पण कॅपिटल A11 आहे काय तर खाली दिलेलं आहे. कॅपिटल AI काय आहेत को फॅक्टर ऑफ AI म्हणजे काय A11 काय येईल. A11 जर तुम्ही काढला तर A11 हा क्रॉस झाकून टाकायचा A11 आले. याचा काय येईल डिटर्मिनंट येईल A22 A23 A32 A33 याचा डिटर्मिनंट येईल. साईनचा काय प्रश्न येणार नाही कारण पॉवर समच येणार आहे. असं A22 काय येईल हे क्रॉस झाकून टाकायचं याचा डिटर्मिनंट राहिलेला असं. हे झाले तुमचे टीचे कोइफिशियंट. इथं पॉझिटिव्ह साईन आणि मायनस डिटर्मिनंट ऑफ ए. मायनस डिटर्मिनंट ऑफ ए हा सिम्पल फॉर्म्युला झाला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढण्याचा 3 व्हेरिएबलसाठी. आपण याचाच वापर करू आणि काय एक्झाम्पल सॉल्व करू. तर इथं सांगितलं आहे फाइंड द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. खाली दिलेलं मॅट्रिक्स ए आणि बी आपण दोघं घेऊ. ए हा मॅट्रिक्स घेतला 5 3 2 10. ट्रेस ऑफ ए काढायचा. ट्रेस ऑफ ए म्हणजे काय लागतं काय ट्रेस ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ ए ह्या दोन गोष्टी काढायच्या कॅरेक्टरिस्टिक. ट्रेस ऑफ ए म्हणजे काय डायगोनलची सम. डायगोनलची सम किती आली 5 + 10 म्हणजे 15 आली. आणि डिटर्मिनंट ऑफ ए हा किती आला 50 म्हणजे हे 50 - 6 किती आला 54 आला. म्हणजे डिटर्मिनंट हा 54 आला. तर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय t² मायनस ट्रेस ऑफ ए टी प्लस डिटर्मिनंट ऑफ ए. t² काय आहे t² तसाच आहे मायनस ट्रेस ऑफ ए किती आला 15t प्लस 44. ही डायरेक्ट तुमची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल झाली. नाही तर ते इथं तुम्हाला ti - a हा कॅल्क्युलेट करावा लागला असता आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगावं लागलं असतं. पण इथं हे इझी करता येतं. सेम अबाउट बी काय करता येईल तर बी हा मॅट्रिक्स घ्यायचा. ट्रेस ऑफ बी किती येईल डायगोनलची सम 6 + 2 = 9 आणि डिटर्मिनंट किती येईल 14 - 6 म्हणजे 8 आला. त्याच्यावरून t² मायनस ट्रेस ऑफ बी टी ट्रेस ऑफ बी 9 आणि डिटर्मिनंट ऑफ बी हे पॉलिनॉमियल आलं. सहज हे तुमच्यासाठी ट्राय करायला. आता आपण 2/2चं पाहिलं तर 3/3चं पाहू. सुरुवातीला काय करायचं ज्या गोष्टी लागत आहेत ना त्या गोष्टी काढून घेऊ आपण. मग सुरुवातीला ट्रेस लागतो. ट्रेस काय आहे या मॅट्रिक्सचा 1 + 3 + 9 हा किती आला 13 आला पहिली गोष्ट. त्याच्यानंतर A11 A22 A33 हे को फॅक्टर लागतात. इथं पहा आता A11 कसा पहिला रो आणि पहिला कॉलम झाकायचे आणि उरलेले जे आहेत त्याचा डिटर्मिनंट काढायचा. साईनचा काय प्रश्न येणार नाही कारण सगळ्यांची सबस्क्रिप्टची इवन येते. म्हणजे हा झाला 3 2 3 9 हे जर सॉल्व केलं तर 21 आलं. तसंच A22 जर काढायचं झालं तर 2 नंबरचा रो आणि 2 नंबरचा कॉलम झाकायचा. उरला 1 2 1 9 हा याचा डिटर्मिनंट काढायचा. सिमिलरली अबाउट A33 याचे डिटर्मिनंट काढलं तर हे आले. आता आपल्याला लागतंय काय आता काय हवं आहे आपल्याला यांची सम A11 + A22 + A33 यांची सम काढली तर यांची सम किती आली 31 आली. आणि डिटर्मिनंट ऑफ ए हा कॅल्क्युलेट करा तुम्ही. हा डिटर्मिनंट ऑफ ए किती आला 17 आला. म्हणजे आपल्याकडे काय काय मिळालं पहा. आपल्याकडे काय मिळालं ट्रेस 13 मिळाला. यांची सम 31 मिळाली आणि हे यांचा डिटर्मिनंट काय मिळाला 17 मिळाला. आता आपण काढू डिटर्मिनंट ऑफ कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ टी. फॉर्म्युला आहे 3/3 मॅट्रिक्ससाठी t³ मायनस ट्रेस ऑफ ए t² हे को फॅक्टर 3 काढलेले त्यांची सम इंटू टी मायनस डिटर्मिनंट ऑफ ए. ज्या त्या व्हॅल्यू याच्यात पुट केल्या तर डायरेक्ट तुम्हाला काय मिळते कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल मिळते. हे एकदम इझी होऊन जातं. आता आपण पाहिलेलं आहे की आपल्याला हे आयगेन व्हॅल्यू आयगेन वेक्टर आपल्याला लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या आपण काढायच्यात. त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल लागतेच. आता कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ लिनियर ऑपरेटर काय असते तर एकदम इझी आहे. काय आहे हे जे लिनियर ऑपरेटर आहे तर त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी काढायची तर या टीचं कोणतंही मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढा. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन
सपोज हे मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, त्याला थोडा वेळ ए म्हणलं, ह्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचं. एची जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असेल, एची जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असेल डेल्टा ए ऑफ टी, हीच कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असती लिनियर ट्रान्सफॉर्मेशन टीची. म्हणजे जस्ट त्याला काय करायचं, लिनियर ऑपरेटरला काय करायचं, कन्वर्ट करायचं मॅट्रिक्समध्ये, आणि त्या मॅट्रिक्सची काय करायची, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची. तीच कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कुणाची असती, लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची. मग आता हा लिनियर ऑपरेटरच्या बाबतीत हा कॅले हॅमिल्टन थेरम. कॅले हॅमिल्टन थेरम काय सांगतो, लिनियर ऑपरेटर टी इज झिरो ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. म्हणजेच काय, टी हा लिनियर ऑपरेटर घ्या, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, म्हणजे लिनियर ऑपरेटर हाच सोल्युशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलच्या. लिनियर ऑपरेटरची कॅरेक्टरिस्टिक कशी फाइंड आउट करायची, तर त्याच्या मॅट्रिक्सपासून फाइंड आउट करायची. आपण काही एक्झाम्पल पाहू. तर पहा, ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे, तर एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करायचा. एफ ऑफ टी दिलेला आहे, 2 दिलेले ए आणि बी. तर जस्ट आपण ऑलरेडी पाहिल्याप्रमाणे ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घ्यायचं, तर ए स्क्वेअर हा आला. एफ ऑफ ए कसा कॅल्क्युलेट करायचा एसाठी, तर टीच्या जागी ए रिप्लेस करायचा, आणि जो 7 कॉन्स्टंट आहे तो 7 आहे. ज्या त्या व्हॅल्यू याच्यात पुट करून द्या, हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्याच्यानंतर 3 - 3 - 6 12 9 येईल. सेम अबाउट हे बी ऑप्शन, टी स्क्वेअर मायनस 60 प्लस 13. काय करायचं, रिप्लेस करायच्या टीच्या जागी ए, आणि 13 आहे तर 13 आहे. हे जर सॉल्व केलं तर उत्तर किती आलं, 0 आलं. आणि ए हा रूट आहे एफ ऑफ टीचं, बी नंबरच्या आहे याच्यात. हे आता आपण कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल फाइंड आउट करू ह्या 3 मॅट्रिक्सच्या. इझी आहे, मग सांगितल्याप्रमाणे करता येईल. आता हा इन जनरल फॉर्म्युला एम हा मॅट्रिक्स घेतला, तर आपण 1 बाय 1 पाहू. हा एची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची. कशी काढायची, सुरुवातीला ट्रेस काढायचा. ट्रेस किती आला, 2 + 1, डायगोनल हे एलिमेंट 2 + 1 3 आला. त्याच्यानंतर डिटर्मिनंट काढला एचा, तर -18 आला. तर ही जी पॉलिनॉमियल आहे, ही पॉलिनॉमियलचा फॉर्म्युलावर आहे ट्रेस ऑफ ए. इथं ट्रेस ऑफ ए किती आहे, 3, म्हणजे -3, आणि याचं डिटर्मिनंट किती, +-18, म्हणजे हे आलं. सिमिलर अबाउट बी पहा, ट्रेस ऑफ बी हा 7 - 2 5 आला. यांचा डिटर्मिनंट काढला तर 1 आला. त्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात टाका, ह्या फॉर्म्युल्यात टाकून तुमचं उत्तर येईल. इथं ट्रेस ऑफ हे सी नंबरचं एक्झाम्पल, ह्या सी नंबरच्या एक्झाम्पलमध्ये पहा, ट्रेस ऑफ हे याचा ट्रेस किती येईल, 0 येईल. म्हणजे टीची कोइफिशियंट असणारी टर्म ही अस्तित्वात असणार नाही तिथं, म्हणजे असली तरी तिचा कोइफिशियंट 0 असेल. डिटर्मिनंट ऑफ सी काढला, 9 आला, म्हणजे ही काय आली, टी स्क्वेअर प्लस 9 ही पॉलिनॉमियल आली. आता आपण 3/3 साठी पाहू. ऑलरेडी एक एक्झाम्पल पाहिलेले आहेत. हा घेतला, त्याच्यासाठी ट्रेस ऑफ ए काढायचा. ट्रेस ऑफ ए म्हणजे काय, यांची सम. हे किती आली, 1 + 0 + 5 = 6. त्याच्यानंतर A11 काढायचा. A11 कसा काढायचा, A11 कसा काढायचा, तर पहिला रो हे करायचं, आणि तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर हा डिटर्मिनंट ऑफ 0 4 4 5 हा जर कॅल्क्युलेट केलं तर हा -16 येईल. असं A22 कॅल्क्युलेट करायचं, A33 कॅल्क्युलेट करायची, त्यांची सम करायची. इथं खाली ऑलरेडी केलेलं आहे. हा ट्रेस काढला होता तर 6 आला. A11 कोफॅक्टर काढले, -16, A22 कोफॅक्टर -13, A33 -6. या सगळ्यांची सम करायची. या सगळ्यांची सम केली तर -35 आली. डिटर्मिनंट काढा एचा, डिटर्मिनंट काढल्याच्यानंतर तो 38 येतो आहे. आपला फॉर्म्युला इथं वर दिलेला आहे, त्याच्यात फक्त काय करा, व्हॅल्यू टाका. टी स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ ए, ट्रेस ऑफ ए किती आला, 6 आला. टी स्क्वेअर प्लस A11 + A22 + A33 ऑलरेडी आपण काढला आहे, तो -35 आहे, म्हणजे इथं -35 मायनस ए. साईनवर लक्ष द्यायचं, साईन हे अल्टरनेटिंग असतात, स्ट्रेट नसतात, सरळ. सिमिलर अबाउट बी, ट्रेस काढा, ट्रेस ऑफ बी काढा. A11 + A22 + A33 कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ बी कॅल्क्युलेट करा. सॉरी, इथं B11 B22 B33 असे हे तिघं कॅल्क्युलेट करा. मग त्या फॉर्म्युल्यात, हा जो खाली फॉर्म्युला आहे त्याच्यात व्हॅल्यू टाका, आणि तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ बी मिळून जाईल. सिमिलर 4/4चं आहे,
तर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल जर काढायची झाली तर बीची आधी आपण पाहू. बी हा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल जस्ट काय असती, या प्रकारची असती, टी मायनस डायगोनल इलेमेंट अशा यांचं प्रॉडक्ट असतं. t-5 t-6 असे हे असतात. आता एची पाहू. एची पण आपल्याला काय करता येईल, तर एची आपण ब्लॉकच्या द्वारे काढू शकतो. एची काय करू शकतो, ब्लॉकच्या द्वारे काढू शकतो. आता याचा पहा, हा पहिला ब्लॉक झाला आणि हा दुसरा ब्लॉक झाला खालचा, हे असा ब्लॉक झाला. तर असा ब्लॉक मॅट्रिक्स असला, हा खालचा 0 असला, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, हा याला A1 म्हणा, तो वरचा जो आहे ना 2 5 1 4, आणि हा A2 म्हणा. तर दोघांची सेपरेट कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढा आणि दोघांचं काय करा, प्रोडक्ट करा. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे 2/2चं कसं काढायचं, तर ते तुम्ही दोघांचं काढून ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचं प्रोडक्ट केलं तर ती कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असती एची. या प्रकारे पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता आपण लिनियर ऑपरेटरची पण कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय करू शकतो, काढू शकतो. तर पहा, हे जे लिनियर ऑपरेटर दिलेलं आहे, ह्या लिनियर ऑपरेटरची काय करायची, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची आहे. तर तुम्ही कोणताही लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचं, लिनियर ऑपरेटरचं तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला कन्वर्जन करू शकता. म्हणजे तुम्ही कोणताही बेसिस घ्या, त्या बेसिसचा वापर करा R2च्या, आणि हे त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढा. पण सगळ्यात सोपं वापरताना काय करायचं, युज्युअल बेसिस म्हणजे स्टँडर्ड बेसिस. आणि स्टँडर्ड बेसिस जर तुम्ही काढायला गेले तर तुम्हाला याच्यावरून काय करता येतं, हा 3 हा 5 हे कोइफिशियंट रोला लिहायचे, 2 -7 हे त्याचं काय झालं, जस्ट मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन झालं एफचं. याला डिनोट कसं करतात, क्लोज ब्रॅकेटमध्ये एफ असं डिनोट करतात. त्याला आपण नाव काय देऊ, ए देऊ. ऑलरेडी खाली काढलेला आहे ए हे काय झालं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन झालं एफचं. आता एफची जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची, म्हणजेच एची काढली तरीही काही अडचण नाही. आणि 2/2 मध्ये हे काढू शकतो आपण. 2/2 मध्ये डेल्टा टी इज इक्वल टू t² मायनस ट्रेस ऑफ ए टी प्लस डिटर्मिनंट ऑफ ए, आणि ट्रेस ऑफ ए काढला तर 3 प्लस -7 म्हणजे -4 आले. म्हणजे हा इथं मायनस मायनस प्लस झाला 4. डिटर्मिनंट काढला तर -31 आला. म्हणजे हे तुमचं लिनियर, ही जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल झाली, ही लिनियर ऑपरेटरची झाली. ही कशाची झाली, लिनियर ऑपरेटरची झाली. आता सेम अबाउट हे, की आता हा वेक्टर स्पेस कसा दिलेला आहे, तर बेसिसच्या साईनने रिप्रेझेंट केलेला आहे. त्याच्या बेसिस काय आहे, साइन टी कॉस टी. आणि हे काय दिलेलं आहे तुमचं, मॅप डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ जर फंक्शन घेतलं तुम्ही व्हीमधलं, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा व्हीमध्ये जातो. हे असं घेतलेलं आहे, साइन आणि कॉसपासून होणार आहे. म्हणजे त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी असतो आणि कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी असतो. हे मग याचाच वापर करून आपण काय करायचं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं करता येईल तुम्हाला, आता इथे डायरेक्टली करता येणार नाही, कारण तुम्हाला हे आहे बेसिस. मग काय करायचं, तर कोणत्याही बेसिस घ्यायचं. तर बेसिस हा ऑलरेडी दिलेला आहे, तोच बेसिस घेतो. मग बेसिस एलिमेंट घ्यायचा, साइन टी पहिला, त्याचा त्याच्यावर लिनियर ऑपरेटरने ऑपरेट व्हायचं. साइन टीचा डेरिव्हेटिव्ह हा ऑपरेटर आहे, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. हा ऑब्झर्वेशननी याच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिला तर तो असा आला. त्याच्यानंतर दुसरा वेक्टर घ्यायचा कॉस टी वेक्टरचा त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस साइन टी, हा या अशा कॉम्बिनेशनमध्ये आला. आता काय करायचं, तर याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं. याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं करायचं, हे जे कोइफिशियंट आहे, हे स्केलर हे कॉलमला लिहायचे 0 आणि 1, हे दोन -1 0 हे कॉलमला लिहायचे. तर असं आलं. म्हणजे तुम्हाला याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन केलं, तर त्या मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनवरून हा तुमचा 2/2 मॅट्रिक्स आला. हा 2/2 मॅट्रिक्सचा जो कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे ती या प्रकारे आहे. तुम्ही ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करा किंवा डेफिनेशनने कॅल्क्युलेट करा. म्हणजे ही जी पॉलिनॉमियल, ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल मिळाली, ही कुणाची, तर ह्या डी या लिनियर ऑपरेटरची आहे, व्ही पासून व्ही बी याच्यामधला. त्याच्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे की एची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आणि ए ट्रान्सपोजची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय असती, सेम असती. त्याच्या आधी हे पाहू आपण की कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलसाठी आपल्याला हा मॅट्रिक्स लागतो ti-a. तर ए जर एचा ट्रान्सपोज जर ए येत असेल,
म्हणजे आपण हे पाहू की याचा ट्रान्सपोज नेमका कसा दिसेल. तर पहा, टी आय मायनस ए ट्रान्सपोज हा कसा कॅल्क्युलेट करता येईल. तर हा ट्रान्सपोज हा डिस्ट्रीब्यूट होतो ॲडिशन आणि याच्यावर या प्रकारे. आता आयचा ट्रान्सपोज काय असणार आहे, तर आय असणार आहे, म्हणजे टी आय मायनस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, म्हणजे टी आय मायनस ए ब्रॅकेटचा ट्रान्सपोज इज इक्वल टू टी आय मायनस ए ट्रान्सपोज हे आपण सांगू शकतो. आता मला काय करायची, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए अँड कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए टी म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए, ही दोघं काय येतात, सेम आहेत असं दाखवायचं. मग ही डेफिनेशन नाही, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए ही काय येईल, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए. पण इथं पहा, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए विच इज इक्वल टू काय लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए ट्रान्सपोज, म्हणजे एचं डिटर्मिनंट आणि ए ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट काय असतो, कोणत्याही मॅट्रिक्ससाठी सेम असतो. म्हणजे इथं मी तीच प्रॉपर्टी वापरू शकतो, टी आय मायनस एचा डिटर्मिनंट आणि त्याच्या ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट काय असेल, सेम असेल. हे सेम आलं. परत मग डिस्ट्रीब्यूट केलं हे याच्याप्रमाणे, तर टी आय मायनस ए ट्रान्सपोज आला. आणि हीच नथिंग बट कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशाची आहे, तर ही आहे ट्रान्सपोज ऑफ एची.